एका तरुणानं Instagramवरती एक फोटो टाकलेला होता आणि त्याच्यावरती स्टेटस लिहिलेलं होतं की सॉरी मॉम, आय किल्ड यू, आय मिस यू. म्हणजे मला माफ कर आणि मी तुझी हत्या केलेली आहे आणि तुझी नेहमीच आठवण येत राहील. आणि त्यानं स्वतःच्या आईची हत्या केली अशा पद्धतीनं सुद्धा तो स्टेटस त्याच्यात टाकलेला होता. आणि ही घटना आज नक्की काय प्रकरण होतं ते आपल्याला बघायचं आहे. आता आपल्याला जायचं आहे राजकोट या ठिकाणी. राजकोट शहरातील युनिव्हर्सिटी रोड आहे त्या भागामध्ये आकाशवाणी चौक आहे. त्या ठिकाणी गुजरात हाऊसिंग बोर्डचं क्वार्टर आहे आणि त्या ठिकाणी रूम नंबर आहे 103. या भागामध्ये निलेश जशवंतगिरी गोसाई नावाचा एक 21 वर्षाचा तरुण राहतो. त्याच्याबरोबर त्याची आई आहे, वय आहे 48 वर्ष, नाव आहे ज्योतिबेन गोसाई. आता हे मूळचे जे आहे ते कच्छ भुज या भागामध्ये राहणारे होते. आता ज्योतिबेन जी आहे तर तिचा 20 वर्षापूर्वी घटस्फोट झालेला होता आणि यांना एक पती, 2 मुलं आणि एक मुलगी आहे. आता यामध्ये निलेश हा लहान मुलगा आहे आणि तो साधारण 1-2 वर्षाचा असताना नवरा बायकोमध्ये भांडणं झाली. त्यानंतर नवरा बायको वेगळी झाली आणि लहान मुलाला घेऊन ती आई दुसरीकडे राहायला लागलेली आहे आणि बाकीची मुलगी आणि मुलगा ही मात्र बापाबरोबर गेलेली होती. आता ज्योतिबेननं मुलगा निलेशला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळला आहे, लहानाचं मोठं केलेलं आहे. त्याला हवं नको हवं ते सगळं बघितलेलं आहे. सगळं काही सुरळीत चाललेलं होतं. आईचं मुलावरती प्रेम होतं, मुलाचं आईवरती प्रेम होतं. पण मागील काही वर्षापासून, साधारण 10-12 वर्षापासून आई ज्योतिबेन हिला मानसिक आजार झालेला होता. तिची मानसिक स्थिती ठीक नव्हती आणि त्याच्यामुळे आईची आणि मुलाची सतत भांडणं व्हायची. आता ज्योतिबेन अनेक वर्षापासून आजारी असल्यामुळे उपचारसुद्धा चालू होते. पण घरामध्ये सतत कटकट होती, घरामध्ये सतत भांडणं होती, घरामध्ये सतत वाद होते आणि काही दिवसापासून तिनं गोळ्या घेणंसुद्धा बंद केलं होतं. त्यामुळे तिचा स्वभाव अजूनच चिडचिडा बनलेला होता आणि आईच्या या वागण्याला मुलगा प्रचंड वैतागलेला होता. एका बाजूला घरामध्ये असणारी कटकट, घरामध्ये असणारी किचकिच आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्यावरती आता कामाचा एक तर मुलगा साधारण आता 21 वर्षाचा झालेला आहे आणि आई हे तिथं काम नाही करू शकत आहे. म्हणजे घरात आर्थिक चणचण निर्माण होत होती आणि कुठलंही सुख तिथं मिळत नव्हतं आणि त्यामुळे मग भांडणं अजूनच वाढत होती. सतत यांच्या घरामध्ये वाद होत होते आणि काही महिन्यापासून हे रोजचं सुरू सकाळ संध्याकाळ दुपार हे सगळं चाललं होतं. तारीख आहे 30 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी पुन्हा एकदा यांच्यात वाद झाला आणि यावेळेस आईनं त्या मुलावरती चाकूनं हल्ला केला. पण हा हल्ला जो आहे तो मुलानं चुकवला, हा वार जो आहे तो मुलानं चुकवला आणि तिच्या हातातील चाकू त्यानं हिसकावून घेतला. त्यानंतर मात्र त्या मुलाला प्रचंड राग आला आणि त्या रागाच्या भरामध्ये त्यानं तिथं पडलेली चादर होती ती आईवरती टाकली आणि त्या चादरीनं तिचा गळा आवळायला सुरुवात केला आहे आणि काही वेळातच ती आई बेशुद्ध पडलेली आहे, निस्तेज पडलेली आहे आणि गळा आवळल्यामुळे काही वेळातच तिचा मृत्यू झालेला होता. आता यावेळी घरामध्ये वाद झाला होता, भांडणं झाली आणि त्यानंतर आरडाओरडा झाला होता आणि हा मृत्यू होतानासुद्धा आवाज झाला होता. आता त्यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्यांनी येऊन पाहिलं, हत्या झाली हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर मग त्यांनी पोलिसांना कळवलं आणि याच काळामध्ये त्या निलेशनं आपल्या Instagramवरती सुद्धा आपल्या आईचा फोटो शेअर केलेला होता आणि त्यावरती लिहिलं होतं की आई मला माफ कर, मी तुझी हत्या केली, तुझी मला नेहमी आठवण येत राहील. अशा पद्धतीनं त्यानं ते स्टेटसला ठेवलं, स्टोरी लावली आणि त्याच्यानंतर हा गदारोळ उठलेला होता आणि ज्या कोणी हा Instagram बघितला तर त्यांनीसुद्धा पोलिसांना कळवलेलं होतं. त्यांच्याही पायाखालची वाळू सरकलेली होती आणि नंतर ही घटना उघडकीस आली होती. आता याच दरम्यान निलेशनं हत्या केल्यानंतर हा सगळा प्रकार त्याचा एक मित्र आहे भरत, त्यालासुद्धा सांगितलेला होता आणि भरतने सुद्धा पोलिसांना ही सगळी हकीकत सांगितली होती. पोलिसांनी तात्काळ आई ज्योतिबेन हिच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला आणि 21 वर्षाच्या मुलाला निलेशला ताब्यात घेतलं होतं आणि हत्या झाल्यानंतर पोलिसांनी त्या पतीलासुद्धा या मृत्यूबद्दलची माहिती दिलेली होती. पण त्या पतीनं हिचा मृतदेह ताब्यात घ्यायला नकार दिला होता. त्याचबरोबर ते बाकीचे नातेवाईक जे आहेत, मुलगा मुलगी यांनीसुद्धा त्या आईचा मृतदेह ताब्यात घ्यायला नकार दिला होता आणि ज्योतिबेनबरोबर ते आपला काहीही संबंध नाही असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे हा मृतदेह कोणाला द्यायचा हा प्रश्न आता पोलिसांसमोर आहे आणि दुसरीकडे पोलिसांनी निलेशची रवानगी तुरुंगामध्ये केलेली आहे आणि यामुळे आता पोलिसांनीच नंतर मग या मृतदेहावरती अंत्यसंस्कार केले. अशा पद्धतीनं आई हे जग सोडून गेली, मुलगा जेलमध्ये गेला, एक छोटासा परिवार या ठिकाणी संपून गेला.
बरं, आता याबद्दल तुम्हाला काय अधिक वेगळी नवीन माहिती असेल तर ते सुद्धा तुम्ही जरूर कळवा आणि अशा घटना घडू नयेत यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा तुम्ही कळवा. पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.